धुळे शहरातील 146 वर्ष जुनी परंपरा ती म्हणजे श्री बालाजी रथोत्सव। हा उत्सव म्हणजे एक फक्त सोहळा नाही, ही आहे एकत्र आणण्याची श्रद्धेची ताकद, भक्तीचा उत्साह आणि गावागावातल्या माणसांचं नातं जोडणारी एक श्रद्धा। आजचा दिवस खास आहे बरं का, कारण देव आपल्या भव्य मंदिरातून बाहेर पडतो, आपल्या सर्व भक्तांच्या दारी येतो। मंदिराच्या पायऱ्यांवरून सुरू होणारा हा प्रवास ढोल ताशाच्या गजरात, टाळ्या टिपळ्यांच्या नादात, जयघोषात गावाचं मात्र एक वातावरणच बदलवतो। रथ हलतो आणि जसं जसं गावाच्या रस्त्यांवरून जातो तसं प्रत्येकाच्या डोळ्यात आनंद अश्रू येतात, भक्ती, भाव आणि एकच भावना की देव आपल्या दारी येणार। हा क्षण शब्दात सांगता येण्यासारखा नसतो। रथोत्सव म्हणजे एक आनंदाची आणि उत्साहाची परंपरा, पण त्याचबरोबर ही आहे आपल्याला पिढ्यापिढ्यांनी जोडलेली परंपरा। 147 वर्षांची यात्रा अजूनही तितक्याच तेजस्वी, तितक्याच भावपूर्ण आणि तितक्याच जिवंतपणे आहे। हा उत्सव आपल्याला शिकवतो की देव नेहमी मंदिरातच नाही तर भक्तांच्या मनात, भक्तांच्या दारीही असतो। आज गावातील प्रत्येक दार उघडं आहे, कारण आज देव स्वतःच्या दारात आलेला आहे। कोणी आरती करतंय, कोणी फुलं अर्पण करतंय, पण सगळ्यांच्या मनात मात्र एकच आनंद आहे की माझा देव माझ्या घरी आलेला आहे। हा क्षण फक्त सोहळा नाही, हा क्षण म्हणजे गावाचं हृदय एकत्र धडधडतंय। 147 वर्षांपूर्वी लागली गेलेली भक्तीची ज्योत आजही तेवढ्याच तेजाने जळते आणि पुढच्या पिढ्यांपर्यंतही ती तितक्याच तेजाने, प्रखरतेने पोचणार आहे। तर हा आहे आमच्या धुळ्यातील एकमेव असा सुंदर असा क्षण जो बालाजी रथोत्सवाचा आहे। तुम्हीही या रथोत्सवाचं दर्शन घ्या। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर खानदेशी भूषणला सबस्क्राईब करा, कारण की याचा नेक्स्ट पार्ट पण लवकरच येणार आहे।